बातमी क्रिकेटच्या मैदानातून भारत पाकिस्तान यांच्यामध्ये या दोन संघांमध्ये थोड्याच वेळामध्ये हाय व्होल्टेज सामना सुरू होणार आहे। संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे। भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। दोनही संघांमधील सामने हे अटीतटीचे होतात आणि थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे। तर चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होतोय आणि या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। दुबईच्या मैदानावरती हा सामना होतोय। कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे संपूर्ण जगभराचं लक्ष लागलंय। पाकिस्ताननं पहिला सामना गमावलाय, त्यामुळे आता पाकिस्तान समोर करोवा मरोची स्थिती आहे आणि त्यातच कट्टर प्रतिस्पर्धी भारत समोर आहे। त्यामुळे या सामन्याकडे तसंही साऱ्यांचं लक्ष लागलेलंच आहे आणि आता पाकिस्तान समोर करो या मरोची स्थिती आहे। या सर्व पार्श्वभूमीवर कोण जिंकणार याची सुद्धा क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे। तर या संदर्भात अधिक विश्लेषण समजून घेऊयात। क्रिकेट समीक्षक दर्शन आवासकर जी आपल्यासोबत जोडलेत। दर्शनजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। भारत पाकिस्तान सामना थोड्याच वेळामध्ये सुरू होईल। भारताचं पारडं थोडं जड वाटतंय। काय कारणं आहेत भारत विजयी होऊ शकतो याची? कारण अनेक जण तसा संदेश देतात की भारतच यामध्ये विजयी होईल। येस, एक्झॅक्टली जगदीश, बरोबर बोललास। आज भारताचं पारडं एकदम खूप जास्त जड वाटतंय, कारण मी तर हिस्ट्री बघितली तर पाकिस्तानने कधी इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी हरवलेलं नाही। तर लास्ट जी फायनल झालेली होती त्यामध्ये थोडंसं आपण हरलेलो होतो, पण आपण आतापर्यंत इतिहास बघितला तर भारताचं पारडं हमेशा जड राहिलेलं आहे आणि पाकिस्तानच्या आज पण मॅच जिंकणार हा आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे। काय तुम्हाला भारतीय संघाबद्दल काय एक्स फॅक्टर वाटतायत? भारतीय संघामध्ये एक फॅक्टर असा आहे की आता जे भारतीय संघ तर सगळेच चांगले फॉर्म मध्ये आहेत। शुभमन गिल लास्ट मॅचला सेंचुरी मारलेली आहे। श्रेयस अय्यर पण चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगला लईत वाटतोय। रोहित शर्मा आणि विराट कोहली हमेशा पाकिस्तान बरोबर खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि बॉलिंग साईड पण चांगली आहे। पाकिस्तानला थोडंसं बॅकवर कारण आहे, पाकिस्तानला करोया मरोची स्थिती आहे, कारण लास्ट मॅच ते लोक हरलेले आहेत आणि आपण लास्ट मॅच जिंकलेलो आहे, त्यामुळे आपल्याला एक थोडासा ऍडव्हान्टेज आहे। ते भारत जिंकणार त्या आम्हाला त्यांना विश्वास आणि मला पण विश्वास। दर्शनजी, शेवटच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये शाहीन आफ्रिदीनं डोकेदुखी निर्माण केली होती। भारतीय फलंदाज बाद केले होते। या सामन्यामध्ये शाहीन आफ्रिदीचं किती मोठं आव्हान असेल? शाहीन आफ्रिदी चांगला गोलंदाज आहे, आपण आता थोडासा चांगला लईत वाटत नाही मला। लास्ट मॅच मध्ये थोडासा त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला नव्हता, पण तो असा गोलंदाज आहे की तो कधी पण कमबॅक करू शकतो, त्यामुळे आपण लाईटली घेऊ शकत नाही। प्रत्येक गेम वेगळी असते, प्रत्येक दिवस वेगळा असतो। जो चांगला खेळतो तो जिंकणार आणि जो चांगला नाही खेळत तो आपोआप हरणार आहे। त्यामुळे आजची गेम बघूया, लेट सी। तसा सगळेजण आपले चांगले बॅट्समन चांगल्या लईमध्ये आहेत, चांगले परफॉर्म करतायत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। त्यामुळे शाहीन आफ्रिदी असू दे किंवा दुसरे कोणतेही चांगले गोलंदाज असू दे, आज आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच। जी, शेवटचा प्रश्न, जसप्रीत बुमराह नाहीये भारतीय संघामध्ये, हे किती मोठं आव्हान असेल भारतीय संघासाठी? हा, तो मोठा एक लॉस आहे। जसप्रीत बुमराह थोडासा इंजुरीमुळे थोडासा बाहेर आहे, पण मोहम्मद शामीने पंजा खोललेला आहे लास्टच्या गेमला, त्यामुळे हा गेम मध्ये सुद्धा मोहम्मद शामी पंजा खोलेल। आणि आज आपण बघण्यास उत्सुक आहेत आपण की हर्षदीप आज खेळतोय की हर्षित राणा खेळतोय, कारण दोघं पण चांगल्या लईमध्ये आहेत। हर्षित राणा असा गोलंदाज आहे की तो मध्ये मिडल ऑर्डर मध्ये जे जे काढायचे आहेत, मिडल ऑर्डर मध्ये तो चांगला बॉलिंग करू शकतो, चांगला व्हेरिएशन त्याच्याकडे, पेस ऑफ करू शकतो तो, जुना बॉल पण चांगला हँडल करू शकतो। जी त्यामुळे मला असं वाटतं हर्षित राणा या गेम मध्ये खेळू शकतो मोहम्मद शामीच्या बरोबर। जी, दर्शनजी, धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल। तर भारत विरुद्ध पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे आणि या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारत पाकिस्तान हा सामना कायमच हाय व्होल्टेज असतो आणि थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे। आज हर बार जैसे आप बताओ, हमारे शुभमन गिल जबरदस्त फॉर्म में खेल रहे हैं। विराट कोहली यहाँ पर 50 रन मार के गए थे जब अहमदाबाद में आए थे। विराट कोहली ने सेंचुरी में, तो विराट कोहली और रोहित शर्मा ने बता दिया हम सो नहीं गए हैं, हम जाग रहे हैं। और शुभमन गिल भी मैं चाहूंगा डबल 2 सेंचुरी लगा चुके हैं, मैं चाहूंगा इस बार तीसरी सेंचुरी भी लगा है। जय देवा महाराजा। आज इंडिया पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे, तो सुखरूप होऊ दे रे महाराजा। आणि आज इंडिया प्लेयरच्या ज्या मागे इडापिडा असेल ती दूर होऊ दे रे महाराजा। आणि आज अटके पार झेंडे लावू दे रे महाराजा।
इंडिया पाकिस्तान का मैच है और यहाँ पे ना जमावड़ा लगा हुआ है दुबई में। मैं दुबई हूँ, मैच के लिए मैं भी आया हुआ हूँ। पर ये बता दूं कि फेवरेट भारत है, क्योंकि भारत की बल्लेबाजी अच्छी है, गेंदबाजी अच्छी है और पिछला मैच यहीं पे जीते हैं और उसी एक्सपीरियंस को लेके आगे बढ़ेंगे। और वेरएज पाकिस्तान आया है, पाकिस्तान में हार के वो अच्छी पिचेस पे खेल के आए हैं। यहाँ पे पिच मिलेगी थोड़ी सी हल्की सी धीमी वाली, तो धीमी वाली पिच पे एडजस्ट करना उनके लिए ज्यादा मुश्किल होगा। भारत फेवरेट है मेरी नजर में और भारत ये मैच जीतेगा, क्योंकि भारत की टीम सबसे बेहतर है। आज इंडिया पाकिस्तान का मैच है। इसी इंडिया को जीतने के लिए हम लोग आज सब मिल करके हवन कर रहे हैं। इंडिया जीते और फिर से जो है कप अपने देश के लिए लाए और अपना देश का नाम रोशन करे। हिंदुस्तान के जीत के लिए आज हम लोग भव्य हवन पूजन कर रहे हैं। उससे पहले हम लोग चैंपियन ट्रॉफी का जो कप है हम लोग अपने हिंदुस्तान में ले आए हैं। निश्चित तौर पे ईश्वर हमारी मनोकामना पूरा करेंगे, मुझे पूर्ण रूप से भरोसा है। बड़ा जब भी मैच होता है हम लोग पाकिस्तान पे हमेशा हावी रहते हैं और आज भी हम लोग मैच को जीतेंगे। जीत के पहले हम लोग भगवान को हवन करके पूजा कर रहे हैं। सर, इंडिया पाकिस्तान वैसे हम लोग तो मन में कोई भेदभाव नहीं है, हम लोग सबको दोनों बराबर मानते हैं, लेकिन एक्चुअल पता नहीं क्या दिल में ऐसा होता है कि इंडिया और पाकिस्तान की मैच जिस दिन होती है उस दिन हम लोग के एक युद्ध स्तर में एक देखते हैं। हमारे अंदर दिल में एक भावना होती है कि अगर हम गेम में हार गए तो समझिए हम देश के लिए भी हार गए। ऐसी भावना पैदा हो जाती है अपने आप, हम चाहते नहीं है फिर भी हमारे अंदर ऐसा भावना पैदा हो जाता है। तो इसलिए हम इंडिया पाकिस्तान के मैच को युद्ध के स्तर में देखते हैं कि हम युद्ध ही लड़ रहे हैं, ऐसा महसूस करते हैं। पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना अतिशय रंगतदार ठरणार आहे। भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये होम हवन केले गेले। त्याकरता नागपूरच्या खामला चौकातील हनुमान मंदिरात हवन करून टीम इंडिया जिंकण्यासाठी बजरंग बलीला साकडं घालण्यात आले। सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी खामला येथील हनुमान मंदिरामध्ये पूजा पाठ केले गेले। विराट कोहली, रोहित शर्मा सह इतर भारतीय खेळाडूंचे फोटो घेऊन क्रिकेट समर्थक पूजेला बसले। दृश्य आपण पाहतोय, नागपुरातील ही दृश्य आहे। बजरंग बली जी के यहाँ पे प्रार्थना करने हैं कि भारतीय टीम को बहुत अच्छे से विजय मिले और जो भारतीय टीम है उनको हमारी शुभकामनाएं।